नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वार्तांकनासाठी गेलेल्या 3 पत्रकारांवर पार्किंगच्या किरकोळ वादातून बेदम मारहाण करण्यात आली होती। या घटनेची प्रशासनाने जरी दखल घेतली असली तरी त्या घटनेच्या निषेधार्थ शिर्डी येथील पत्रकार पंढरीनाथ पगार, राजेंद्र भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचे आरोपींवर कठोर कारवाई करा या मागणीचे निवेदन नुकतेच शिर्डी येथील उपविभागीय अधिकारी अमोल भारती आणि पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांना देण्यात आले। या प्रसंगी बोलताना पत्रकार राजेंद्र भुजबळ यांनी म्हटलेलं आहे की सदरचा घडलेला हा प्रकार अतिशय खेदजनक असून लोकशाहीत जर पत्रकारांवर असे हल्ले होत असतील तर पत्रकारांनी काम कसे करायचे हा मोठा प्रश्न असून निरपराध असणाऱ्या पत्रकारांना मारहाण करून जीवे ठार मारण्याचा केलेला प्रयत्न निषेधार्थ असून जर महाराष्ट्रात पत्रकार सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य माणसाची काय परिस्थिती असेल असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला। या घटनेची दखल प्रशासनाने जरी घेण्यात आली नसली तरी प्रशासनाने संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करून या पत्रकारांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे। या प्रसंगी पत्रकार पंढरीनाथ पगार, वाल्मिक बावसे यांनी आपले मनोगत व्यक्त करून सदर घटनेचा निषेध व्यक्त केलेला आहे। या प्रसंगी राजेंद्र बनकर, बबनराव निकम, संदीप भगत, भगवान थोरात, सतीश काळी, संजय महाजन, सुरेश मुळे यांच्यासह बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते। ज्याप्रमाणे शनिवारी नाशिक त्र्यंबकेश्वर येथे आढावा बैठक होती याच्या संदर्भात, कुंभमेळ्याच्या संदर्भात त्या ठिकाणी वार्तांकनासाठी आपले सहकारी जी 24 तासचे ब्युरो चीफ योगेश खरे, त्याचप्रमाणे साम टीव्हीचे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे आणि पुढारी न्यूजचे आमचे ताजने सर्व आमचे सहकारी त्या ठिकाणी गेले असता केवळ त्या ठिकाणी पार्किंगच्या याच्या मधून थोडे वादविवाद झाले, पण त्या वादविवादाचं रूपांतर त्या ठिकाणी जवळपास 10 ते 12 गुंड एकत्र आले आणि त्यांच्यावर अमानुष असा हल्ला केला। त्यामध्ये ते गंभीर स्वरूपाचे जखमी झाले। परंतु हे सगळं अनेक पब्लिक बघत होतं, परंतु तो जो प्रसंग होता त्याच्यातून कसबसा या पत्रकारांनी आपला जीव वाचवला, परंतु गंभीर जखमी झालेले जे आमचे बांधव होते त्यांना ताबडतोब त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स बोलून त्यांना उपचारासाठी हे केलं। परंतु या घटनेचे पडसाद जिल्हा नव्हे पूर्ण राज्यभर उमटले असून अनेक पत्रकार संघटनांनी याचा निषेध व्यक्त केला। असंच आमच्याही नगर जिल्ह्यामधून आमच्या साईबाबांच्या पुण्यनगरीतून आमचे सहकारी जे पत्रकार आहेत त्यांनी आज येथील DYSP अमोल भारती साहेब यांना हे निवेदन दिलेलं आहे की ह्या हल्लेखोर जे पोलीस रेकॉर्डवरचे आरोपी आहेत 307 सारखे त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत, अशा आरोपींना कडक कारवाई करून शिक्षा द्यावी हीच आमची रास्त मागणी आहे। जोपर्यंत त्यांच्यावर ही कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही, अन्यथा आम्ही पुढील आंदोलनामध्ये आम्ही रास्ता रोको करायला सुद्धा मागे पुढे राहणार नाही, हीच आपल्याला या माध्यमातून आपल्याला विनंती करतो। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी, शिर्डी। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे OPD केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55। आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव।